मकर संक्रांती हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 3 दिवस चालणाऱ्या या सणामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाबी असतात, ज्यात भोगी, संक्रांती आणि किंक्रांती या 3 दिवसांचा समावेश येतो. भोगीच्या दिवशी मिक्स भाजी खाल्ली जाते. वाल, वांगे, बटाटे, शेवगा, वाटाणा, गाजर, पेरू या सर्वांचा समावेश करून हे खेंगट बनवले जाते. हा जो सण आहे तो जानेवारी महिन्यामध्ये येतो आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा हा सण आहे. दुसऱ्या दिवशी तिळाचे उटणं, 3 दिवस तिळाचे उटणं लावले जाते. तीळ पाण्याने आंघोळ केली जाते. तिळाचं तेलाने मसाज केली जाते. तसेच दुसऱ्या दिवशी हरभरे, ऊस, बोरं, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीच्या ओंब्या, पेरू ह्यांपासून ववसा बनवला जातो. सुगडे आणि बोळके यांच्यामार्फत सूर्याला, तुळशीला आणि विठ्ठल रुक्माईला ववसले जाते. ववसताना म्हणजे अर्पण केलं जातं. ववसताना असं म्हटलं जातं, रामाचा ववसा, सीताचा ववसा, जन्मोजन्मी ववसा. ह्याच अशा सुंदर पर्वाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून तिळगुळाच्या पोळ्या देखील केल्या जातात, वड्या देखील केल्या जातात आणि संध्याकाळी संक्रांतीचे हळदी कुंकू देखील असते. हे हळदी कुंकू संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालते. दुसऱ्या दिवशी जी किंक्रांत असते त्याला तिळवा, त्याचप्रमाणे बोरनाहन, तिळवण ह्या नावांनी ओळखले जाते. बोरनाहन हे नवजात शिशूपासून वयवर्ष 5 होईपर्यंत मुलाचे बोरनाहन केले जाते. यात चिरमुरे, चॉकलेट, बिस्किट, गोळ्या, लहान मुलांना जे जे आवडतं, बोरो या सर्वांचा एकत्रित मिश्रण करून आठव्याने 5 वेळेस 5 सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून ते बाळाच्या डोक्यावरून ओतले जाते. त्यालाच आपण बोरनाहन असे देखील म्हणतो. ह्याच मध्ये तिळवा हा कार्यक्रम नवविवाहित स्त्रियांसाठी व लेकजाव्यांसाठी केला जातो. नवविवाहित स्त्रीची ही पहिली संक्रांत असते, त्यामुळे तिला काळी साडी दिली जाते. काळा रंग हा विशेषतः इथे वापरला जातो. आमच्याकडे पंचांग बघून जे गुरुजी असतात ते हे पण सांगतात की संक्रांत काय नेसून आली आहे, कुठं बघती आहे, कुठे चालली आहे, अशा बऱ्याचशा काही आख्यायिका ज्या आहेत त्या ह्यामागं कथा ज्या आहेत त्या सांगितल्याच जातात. पण त्याबरोबर इथे आहारदृष्ट्या म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हा संक्रांतीला तिळाचं महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, अंगात उष्णता निर्माण व्हावी म्हणून तीळ खाल्ले जातात. सुराणे, पावटे, गाजर, भाकरी, लोणी यांनी शक्तिवर्धक पदार्थ असतात. आणि दुसरं म्हणजे स्निग्धता, स्नेह, मैत्री आणि गुळाचे मिश्रण दाखवणारा हा सण आहेच आहे. त्याचबरोबर जुने असलेले समृद्ध करायचे आणि तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा हा कार्यक्रम तिळगुळाच्या दिवशी असतो. सर्व वाद विसरून पुन्हा एकत्र येण्याची ही वेळ मानली जाते. हलव्याचे दागिनेही विशेष करून घातले जातात. वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर आपलं स्किनसुद्धा ड्राय झालेली असते, त्वचेला ऑइलिंगची गरज असते. ते सर्व ज्या मार्फत होते ते म्हणजे शरीरामध्ये आपण उत्तम पदार्थ घेणे, पचनक्रिया देखील ह्या काळात वाढलेली असते. त्या सर्वासाठी हे सगळं काही जे आहे ते अतिशय पौष्टिक आहे. धार्मिकतेबरोबरच याला वैज्ञानिक जोड देखील आहे. इतर राज्यांमध्ये देखील हा कार्यक्रम केला जातो. कुठे पोंगल म्हटले जाते, इतर राज्यांमध्ये याला वेगवेगळे नावं असतील.